कल्याणमधील मराठी कुटुंबाला जबर मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। खडकपाडा भागात अखिलेश शुक्ला नावाच्या एका सरकारी अधिकाऱ्यानं अभिजित देशमुख या मराठी माणसाला मारहाण केली आहे। दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ नागरिक रस्त्यावर उतरले होते आणि या घटनेच्या निषेधार्थ सोसायटीमधील रहिवाशांनी सोसायटीच्या समोर गुरुवारी रात्री निषेध आंदोलन केलं। यावेळी मारहाण करणारा अखिलेश शुक्ला याला अटक झाली नाही तर डीसीपी कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचा इशारा यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिलाय। कल्याणच्या योगीधाम परिसरातील अजमेरा सोसायटीमध्ये ही घटना घडली। अखिलेश शुक्ला यांनी अभिजित देशमुख यांना गुंड बोलावून मारहाण केली असा आरोप करण्यात आलाय। अखिलेश शुक्ला हे शासकीय अधिकारी आहेत आणि त्यांच्या पत्नीचा शेजाऱ्यांशी धूप लावण्यावरून वाद झाला। यामध्ये देशमुख कुटुंबियांनी मध्यस्थी केली। तर तुम्ही मराठी लोक घाणेरडे आहेत, मटण चिकन खाऊन इथेच फेकता, तुम्ही झोपडपट्टीतून आलात असं म्हणत शुक्ला कुटुंबियांनी शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आलाय। काही वेळानंतर शुक्ला यांनी 7 ते 8 गुंडांना बोलावून देशमुख कुटुंबियांना मारहाण केल्याचा आरोप आहे। या मारहाणीचा व्हिडिओ समोर आलाय, त्यामुळे कल्याणमध्ये वातावरण चांगलंच तापलंय। जाताना तुम्ही मराठी लोक घाणेरडे आहेत, सगळे मटन चिकन खाऊन इथं हे टाकता, झोपडपट्टीतनं मराठी आले वगैरे असं चालू झालं। त्यानंतर मग आम्ही तिला विचारलं, बस तुझं तिचं जर भांडण आहे तर तू मराठी लोकांबद्दल काय करू हे नको, तुझं जर काय इश्यू असेल ते तुम्ही आता दोघे जण बोललाय म्हणजे उलट सुलट तुम्ही मराठी लोक एकदम ग्रुप करता, सगळेजण ग्रुप करून आमच्यावर अंगावर येता, तुम्हाला आमचं एवढं सगळं इंटेरियर केलेलं 40 लाखाचं बघवत नाही, तुम्ही भिकारडी लोक, तुम्ही असे लोक तसे लोक, माझी एवढी पहचान आहे, तुम्ही कुठल्याही पोलीस स्टेशनला जा, असं करा तसं करा। माझ्या काय चीफ मिनिस्टरच्या ऑफिसमधून एक फोन आला की सगळे कसे जाग्यावर येतील। एजीएम मीटिंग चल रहा था, वो मीटिंग के अंदर मेरी डॉटर वहाँ पे उनसे सवाल पूछने के लिए गई। उसके ऊपर उन्होंने अपशब्द बोला और उसको बोला कि मेरा भाई मंत्रालय में काम करता है, तुम क्या समझती हो, मैं तुमको यही का यही रेप करके नीचे गिरा दूंगा। तो मैं जिस टाइम पे ये इंसिडेंस हुआ वो टाइम पे मैं घर पे नहीं था, मैं जयपुर गया हुआ था। वहाँ पे मेरे को उन्होंने फ़ोन करके बताया कि ऐसी ऐसी बात है। मैं बोला तुरंत आप पुलिस स्टेशन के अंदर जाइए और वहाँ जाके इसके सामने एफआईआर करवाइए इसके ऊपर। वो एफआईआर भी हुआ है। फिर एफआईआर हटाने के बाद के लिए मुन्ना पंडित यहाँ का जो एक अपना कांग्रेस का लीडर है, वो लीडर से उसने प्रेशर डलवाया। उदबत्तीचं जे धूप आहे, धूप लावण्यावरून धूर एकमेकाच्या घरात जाते म्हणून दोघे एकमेकाला शिवीगाळ केले, मारहाण केलेली आहे। मारहाणीमध्ये देशमुख जखमी आहेत। दोघांच्या तक्रारीवरून दोघांचे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आणि तपास आणि चौकशी चालू आहे।